असेल की QR कोड स्कॅन करून अभिप्राय नोंदवण्याची पद्धत ही या कार्यालयामध्ये चालू केली आहे सर्व गोडसाहेबांनी. तर त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? बघा, आमच्या राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा कारभारात हा पारदर्शक आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक स्तरावर प्रत्येक आमच्या सरकारी कार्यालयामध्ये त्याचं दिसत आहे. आज सार्वजनिक बांधकाम कार्यालयामध्ये QR कोडच्या माध्यमातून फीडबॅक मागवणं हे धाडसाचंच काम आहे खरं म्हणलं तर. यांची जबाबदारी सोपी नसते. लोक छोट्यातल्या छोट्या विषयावर कसं भांडतात याचा अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही वर्षानुवर्षे घेतोय. पण तरीही लोकांचा त्रास कमी व्हावा, लोकांचे प्रश्न आमच्यापर्यंत पोचावे ह्यासाठी पुढाकार आमच्या सार्वजनिक बांधकाम सिंधुदुर्गाने घेतलेला आहे. ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ह्याचं अनुकरण राज्यातल्या अन्य बांधकाम कार्यालयांनी करावं असं मी आग्रहाने मागणी आमच्या बांधकाम मंत्र्यांकडे करीन. सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार गतिमान आणि पारदर्शक व्हावा यासाठी या ठिकाणी आम्ही QR कोड लावलेला आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा QR कोड स्कॅन करून या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या अमूल्य सूचना असतील, काही अमूल्य त्याचे अभिप्राय असतील, ते इथे त्यांना स्कॅन करून नोंदवण्यात येतील. या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातात घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझं सरकार गतिमान आणि पारदर्शकरित्या लोकांच्या हितासाठी काम करेल आणि त्यांची वल्गना जी आहे किंवा त्यांची जी घोषणा आहे हे सत्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने कणकवलीच्या विभागाने हे टाकलेलं पाऊल आहे असं मी या ठिकाणी आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो. या जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य तेजे राणे वाऱ्यालाही लाजवेल अशा वेगाने ते काम करतात. मग त्यांच्या बरोबरीनं आमचं सार्वजनिक बांधकाम विभाग गतीने त्याचा कारभार झाला पाहिजे अशी या पाठीमागं आमची या विभागाची धारणा आहे.